प्रभू ख्रिस्तामध्ये आपल्या सर्वांना सलाम. देवाला धन्यवाद देतो. त्याचं वचन जे आमच्यासाठी आशा निर्माण करतं. आम्ही ज्या निराशेच्या गर्तेमध्ये अडकलेलो असतो, बंधन असतात, संकट असतात, त्याचप्रमाणे हरलेल्या अवस्थेमध्ये असतो, त्यास परमेश्वराचं वचन आमच्याकडे येतं. आणि म्हणून अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रभूच्या वचनानं काम केले. तुमच्याही जीवनामध्ये जर देवाच्या वचनानं काम करावं, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, समस्या अडचणी असतील, ज्याच्यासाठी तुम्हाला प्रार्थनेला मध्यस्थी करणारा कोणीतरी आवश्यक असेल, तर नक्की 9822172389 या नंबरवर संपर्क साधा. तुमच्यासाठी सातत्यानं प्रार्थना केल्या जातील. आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने साक्ष घडल्या जातात, तशा तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडणार. देव पक्षपाती नाही. देवाला दया करणं, अनुग्रह करणं, कृपा करणं आवडतं. म्हणून 9822172389 या नंबरवरती आपल्या प्रार्थना विनंत्या, त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या साक्षी तुम्ही या नंबरवरती पाठवू शकता. हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून अनेक लोक जे निराशेमध्ये अडकलेले आहेत त्या लोकांसाठी एक मोठी आशा निर्माण होईल. कालच एक व्यक्ती अतिशय निराश अवस्थेमध्ये परिवारामध्ये झगडत असताना घरातल्या व्यक्तीच्या आजारपणामुळे कंटाळून गेली होती. अशा परिस्थितीमध्ये ते म्हटले, रात्रभर आम्ही देवाचं वचन ऐकलं आणि त्यानंतर आमच्यामध्ये एक नवीन आशा निर्माण झाली. आमचा अविश्वास निघून गेला, आमच्या मनातलं दुःख निघून गेलं. हे प्रभूचं वचन लोकांच्या अंतःकरणामध्ये काम करतं. म्हणून अनेक लोकांना हे शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, की जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला ऐकायला मिळतील. त्याचप्रमाणे या मिनिस्ट्रीसाठी जर काही तुम्हाला पेरायचं असेल, लक्षात ठेवा, ज्याला कापणी करायची असते त्याला पेरावं पण लागतं. तुमच्या जीवनामध्ये जर आशीर्वाद तुम्हाला आवश्यक असतील आणि तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु या चॅनलच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत आम्ही पोहोचत आहोत, तर तुमचा आर्थिक हातभार या मिनिस्ट्रीसाठी तुम्ही नक्कीच देऊ शकता. नक्की देव तुम्हाला या पेरणीच्या द्वारे, या मिनिस्ट्रीच्या द्वारे आशीर्वादित करणार आहे. अनेक आत्म्यांच्या उद्धारामध्ये नक्की तुमचा सहभाग असणार आहे. देवाला धन्यवाद असो. आज आम्ही देवाच्या वचनातनं पाहणार आहोत, तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये येशूच तुम्हाला उभं करणार. आमची परिस्थिती भयानक कठीण असते आणि कधी कधी या कठीण परिस्थितीमध्ये कुठं जावं हा मोठा प्रश्न पडतो. आणि माणसाचं कसं असतं की ज्या परिस्थिती कठीण येतात सगळे सोडून जातात. बरं, हे तुमचीच परिस्थिती नाही. कठीण परिस्थितीमध्ये लोक तुम्हाला सोडून जातात. हा तुमचा व्यक्तिगत अनुभव, हा तुमचाच अनुभव नाही, हा येशूचा पण अनुभव आहे. जेव्हा येशू ख्रिस्त चमत्कार करत होता, त्यास हजारो लोक त्याच्या पाठीमागे लागलेले होते. हजारो लोक. डोंगरावरती आम्ही पाहतो की 5000 लोकांना जेवायला घातल्यावर परत 4000 लोक त्याच डोंगरावरती जेवणासाठी येशूकडे आलेले होते. परंतु जेव्हा येशू ख्रिस्त क्रुसावरती अर्पण झाला आणि त्यावेळेस जे 12 शिष्य त्याने निवडले, पहिल्यांदा ते त्याला सोडून पळाले. का तर परिस्थिती कठीण झाली, मग लोक तुम्हाला सोडून जातात. पण शास्त्रात असं लिहून ठेवलं, मनुष्यावर भाव ठेवणारा तो शापित असो. शापित आहे तो मनुष्य जो माणसावरती भाव ठेवतो. मुळामध्ये देवानं आम्हाला यासाठी घडवलं की आमचं सारं लक्ष त्याच्याकडे लागावं. एदेन बागेमध्ये मातीपासून तयार केलेला आदाम आणि त्याला बागेमध्ये देखरेख करण्यासाठी ठेवली, परंतु परमेश्वर वारंवार त्याला भेटण्यासाठी येत होता. म्हणजे देवाला मनुष्याला भेटण्याची एक प्रकारची उत्कंठा, त्याच्यामध्ये समय व्यतीत करावा, त्याला जाणून घ्यावं, त्याची मदत करावी, याच्यासाठी परमेश्वरानं मनुष्य निर्माण केलं. परंतु घडतं काय, आम्ही अवतीभोवतीच्या परिस्थितीकडे फार पाहतो आणि मनुष्य स्वभाव जो आहे ना, तो नेहमी धोकेदायक अशा प्रकारचा धोकेबाज स्वभाव आहे. तो धोका देणार. आदामानं देवाला धोका दिला. ज्या झाडाचं फळ खाऊ नको म्हणलं त्याने ते फळ खाल्लं. कायनानं हाबेलाचा घात केला. म्हणजे घातकी स्वभाव, फसवणारा स्वभाव, बदला घेणारा स्वभाव, सोडून जाणारा स्वभाव. पण देवाच्या स्वभाव संबंधानं बघितलं तर तो काल, आज आणि युगानुयुग एकसारखा देव. देव नाही कधी बदलत. व एक दाखला मी पवित्र शास्त्रातनं पाहणार आहोत, लुकाचं शुभवर्तमान आणि त्याचा 13वा अध्याय आणि त्याची काही वचनं आपण 11 पासून काही वचनं वाचणार आहोत. तो शब्बात दिवशी एका सभास्थानात शिकवित होता. तेव्हा पहा, 18 वर्ष विकाराचा आत्मा लागलेली एक कुबडी स्त्री तेथे होती. ही कुबडी असल्यामुळं
तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूनं तिला पाहून बोलावले, म्हटले, बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहे. त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा उरू लागला. येशूनं शब्बात दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, ज्यात काम केले पाहिजे असे 6 दिवस आहेत, तर त्या दिवसामध्ये येऊन बरे होऊन जात जा. शब्बात दिवशी येऊ नका. परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, अहो ढोंग्यानो, तुमच्यापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव शब्बात दिवशी ठाणावरून सोडून पाण्यावर नेतो ना. ही तर अब्रामाची कन्या आहे. हिला सैतानानं 18 वर्ष बांधून ठेवले होते. शब्बात दिवशी या बंधनातनं सोडवणे योग्य नव्हते काय? तेव्हा हे बोलत असता त्याचे सर्व विरोधी फजित झाले आणि जी गौरवयुक्त कृत्य त्याच्याकडून होत होती त्या सर्वामुळे सर्व लोक समुदायाला आनंद झाला. 3 प्रकारचे लोक आहेत. 3 प्रकारचे लोक. एक व्यक्ती, ज्या व्यक्तीला 18 वर्ष सैतानानं बंधनामध्ये बांधून ठेवलं आणि विकाराच्या आत्म्यानं तिला पीडित करून ठेवलं, ती व्यक्ती कुबडी स्त्री. दुसरे लोक जमलेले लोक आणि त्या लोकांचं सारं लक्ष शब्बाताचे नियम, शब्बाताच्या दिवशी काय काम करायला पाहिजे यांच्याकडे लक्ष, म्हणजे देवाकडे त्यांचं लक्ष नाही. देवाचा अनुग्रह, देवाची कृपा, देवाचं प्रेम. योहान 3:16 मध्ये सांगितल्याप्रमाणे देवानं जगावर एवढी प्रीती केली. देव प्रीतीपूर्ण आहे. येशू ख्रिस्तानं शिष्यांना सांगितल्याप्रमाणे देव प्रीती आहे. आता या लोकांना येशूच्या प्रीतीविषयी काहीच माहित नाही. आणि तिसरी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त स्वतः, जो देव आहे, जो प्रीती आहे, आणि त्याची प्रीती की जेव्हा प्रभूची प्रीती एखाद्या व्यक्तीला प्राप्त होती तेव्हा तो व्यक्ती आपल्या कठीण परिस्थितीमध्ये उभं राहण्याचं काम करतो आणि देव त्याला उभं करतो. या कुबडी स्त्री संबंधानं या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटतं तुम्ही खाली मान घालून जीवन जगावं. कोणाला नाही वाटत तुम्ही स्वाभिमानानं जगावं. लोकांची मनोवृत्ती तशी आहे. त्यांची विचारसरणी तुमच्या बाबतीत कधीच चांगली नाही. आता शब्बात दिवशी ज्या ही स्त्री रोगमुक्त झाली, याच्यात लोकांना पण आनंद व्हायला पाहिजे होता. अरे 18 वर्ष तिच्याकडे कुबड होतं. 18 वर्ष याच मंदिरामध्ये ती येत होती. या मंदिरामध्ये तिची परिस्थिती बदलली नाही, पण येशू आला आणि तिची परिस्थिती बदलली. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर मंदिरामध्ये येशू असेल ना तर लोकांची परिस्थिती बदलते. मंदिरात येशूच नसेल तर लोक कुबडामध्ये असणार आहे, खाली मान घालून जीवन जगणार आहे. पीडित झालेलं जीवन, बांधलेलं जीवन, ताकलादू जीवन, गरिबीतलं, दारिद्र्यातलं, सर्व प्रकारच्या पडझडीचे जीवन ते जगणार आहे. खाली मान घालून जीवन जगावं लागतं. का तर येशू नव्हता. लोक होते पण येशू नव्हता. कधी कधी लोक, चर्चमध्ये लोक असतात पण येशू नसतो. येशू का जातो? माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थनागृह म्हणतील. तुम्ही त्याला चोर आणि लुटारूंची गुहा केली. का तर तिथं सराफाचे चौरंग, जनावरांचा बाजार, कबूतर विकायला ठेवलेली होती. येशूला ते पसंत नव्हतं. जेव्हा प्रभूला पसंत न पडणाऱ्या गोष्टी मंदिरामध्ये असतात तेव्हा मंदिर असतं, लोक असतात, पण लोक बंधनामध्ये असतात. म्हणून लक्षात ठेवा, नेहमी चांगल्या चर्चची निवड करा. ज्या ठिकाणामध्ये लोक येतात ते ठिकाण नाही, जिथं येशू आहे त्या ठिकाणात आम्हाला जायला पाहिजे. म्हणून आम्ही पाहतो लाजरस आजारी पडला आणि तो गंभीर सिरियस झाला आणि मग त्या मरियेने त्याला निरोप पाठवला की तुझा भाऊ, तुझा मित्र लाजरस आजारी आहे आणि त्याला भेटण्यासाठी. पण येशू तिथे गेला नाही. मग 4 दिवस उलटल्यावरती येशू त्यांना भेटायला गेला. त्यास मरिया येशूला भेटण्यासाठी आले. जिथं येशू आहे तिथं त्या ठिकाणात ते आले आणि म्हणजे तू असता तर माझा भाऊ मेला नसता, कुरकुर त्या ठिकाणामध्ये केली. येशू जिथं आहे त्या ठिकाणामध्ये ती पोचली. लक्षात घ्या, जिथं येशू आहे तिथं तुम्हाला पोचावं लागेल. ते विसरून जा तुम्ही कुठं जाता. लक्षात घ्या, जिथं तुम्ही जाता तिथं येशू आहे का? येशू आहे तर बंधनं कशी काय लोकांमध्ये, व्यसन कसं काय लोकांमध्ये, लोकांचं जीवन कसं काय बांधलं गेलेलं आहे. उभं राहायचंय तुम्हाला, गौरवामध्ये उभं राहायचंय. आणि प्रभूचं गौरव कोणतं माहिती का? बंधनातनं तुटणं हे प्रभूचं गौरव आहे. बरेच लोक चर्चला जातात पण बंधनात आहेत. तंबाखू आहे, दारू आहे, व्यभिचार आहे, शिवीगाळ आहे, निंदा आहे, एकमेकाचा अपमान करण्याची प्रवृत्ती, सगळ्या गोष्टी तर तुमच्यामध्ये आहेत. देवाचे वचन न मानणं, अहंकार, मीपणा, गर्व, अड्यता, सगळ्या गोष्टी तुमच्यात आहे. मग कुठे तुमच्यामध्ये येशू? येशू असता तर पहिल्यांदा तो काय करतो? त्यानं मंदिर साफ केलं, सराफाचे चौरंग उधळले आणि कोण विकत होतं वस्तू?
याजक शास्त्री पुरुषीच त्या वस्तू विकत होत्या. का तर त्यांना मंदिरातल्या देवापेक्षा मंदिरामध्ये मिळणाऱ्या पैशाकडे त्यांचं जास्त लक्ष लागले. आज पण तीच परिस्थिती आहे. लोकांचं सारं लक्ष का लोक उभं राहत नाही गौरवामध्ये. कोणतं गौरव, कोणता आनंद, उभं राहणं म्हणजे नेमकं काय. प्रेषित मंडळी स्थापन झाली, पहिलं चर्च स्थापित झालं, तेव्हा लोक आनंदानं भरून गेले. त्यांच्यामध्ये अद्भुते आणि चिन्ह चमत्कार घडत होते. त्याला उभं राहणं म्हटलेलं आहे. कुबडी स्त्री बंधनात आहे, लोक अजून पण बंधनामध्ये आहे. मला एका तरुणाचं वाक्य आठवतं की तो तरुण बोलताना फार मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायचा. मी पहिल्यांदा चर्चला जातो आणि मी आराधना तिकडची मला खूप आवडते आणि मी पहिलं जाऊन समोरच्या बाकड्यावरती जाऊन बसतो. पहिली खुर्ची मला मिळाली पाहिजे. घरातनं लगबगी निघतो. पण तो म्हणतो मी आतापर्यंत 100 पोरींचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. 100 मुलींना माझ्या मागं मी फिरवलं आणि 100 मुली माझ्या पाठीस लागल्या. कुठे तुझा इशू असतं तर तुला त्या गाणीतनं बाहेर काढलं असतं, तुला त्या दलदलीतनं बाहेर काढलं असतं. अरे जर तुमच्यामध्ये इशू तर बंधनं कशी काय. तुम्हाला उभं राहायचंय कसल्या अवस्थेमधनं, या घाणीतनं, या दलदलीतनं. योबाचं पुस्तकामध्ये कसं लिहिलं, मी आपल्या डोळ्याशी करार केला, माझी नजर कोणा कुमारीकर जाऊ कशी देऊ. अरे मग तू बंधनात आहे. कुबडी स्त्री 18 वर्ष विकाराच्या आत्म्यानं बांधून आणि ती देवाच्या मंदिरामध्ये जात होती. येशू तिथं आला. या कुबड्या स्त्रीला तिथून उभं राहावं अशी कोणाचीच इच्छा नव्हती. जगातले लोक तुम्हाला उभे नाही करणार. तुम्ही पैसे द्या, तुम्ही जाऊन बसा, खुर्च्या गरम करा आणि तिथं जाऊन परमेश्वराची आराधना करा, उपस्थिती दाखवा. स्वर्ग नाही मिळाला तरी चालेल, तुमचा दशांश मिळाला पाहिजे, तुमचं उपस्थिती मिळाली पाहिजे, बस याच्यात समाधानी आहे. येशूचं तसं नाहीये. वाचूया ते वचन काय त्या ठिकाणात लिहिलं. तो शब्बात दिवशी एका सभास्थानात शिकवित होता. तेव्हा पहा 18 वर्ष विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती. शब्बात दिवशी त्यांच्यामध्ये विकाराचा आत्मा लागलेली स्त्री त्या मंदिरामध्ये, सभास्थानामध्ये. आज अनेक लोकांना तो विकाराचा आत्मा लागलेला, काहींना भांडणाचा आत्मा लागलेला आहे, वादविवाद करायचा, संघर्ष करायचा, एकमेकाच्या विरोधामध्ये उभं राहायचं किंवा उभं राहणे, एकमेकाच्या विरोधात उभं राहण्याची प्रवृत्ती असते ना, तेव्हा लक्षात ठेवा ती प्रवृत्ती तुम्हाला खाली पाडते. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, लोक जरी तुम्हाला पाडत असले ना, तर परमेश्वराकडे या. कठीण परिस्थितीमध्ये फक्त देवच तुम्हाला उभं करतो, बाकी कोणी उभं करणार नाही. कोणी नाही उभं करणार. चर्चमध्ये तुम्ही गेला, तुमची परिस्थिती नॉर्मल आहे, साधारण आहे, गरीब आहात, तुम्ही कर्जानं डबडबलेले आहात. मला एक व्यक्तीने मागच्या दिवसामध्ये कॉल करून सांगितलं, पालक साहेब तुम्ही आता येत नाही, मी चर्चला जाणं बंद केलं. आणि त्याचं कारण काय, पूर्वी पण आम्ही चर्चला यायचो तेव्हा लोक तोंड बघून जेवण वाढायचे, त्यांच्या लोकांना सगळं चांगलं वाढायचे आणि आम्ही गरीब आहे, आमच्याकडे काही नाही, त्यामुळं आम्हाला एकदम तुच्छतेने वाढत होते. आता तुम्ही गेल्यापासून आम्ही जाय ना, त्या लोकांचा मला फोन आला की तुम्ही या, कशाला तुम्ही आणि चर्चला येत नाही, चर्चला यायला पाहिजे. त्यास आम्ही त्यांना सांगितलं की आता येशूच तिथं नाही, आम्ही काय येणार आहे. अहो नाही ना, देव तिथं आहे ना. ते म्हटलं कुठं गेला देव, सांगणाराच व्यक्ती गायब झालेला आहे. म्हणजे कधी कधी गरिबीला, लाचारीला या जगामध्ये कोणी उभं करत नाही. पण मला तुम्हाला सांगू द्या, येशू तुम्हाला उभं केल्याशिवाय राहत नाही. येशूच तुम्हाला उभं करतो. तुमची दरिद्री अवस्था, तुमची गरिबीची अवस्था, देव त्यातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. म्हणून देवाकडे पहा, येशूकडे पहा. जिथं येशू आहे त्या ठिकाणी तुम्हाला पोचावं लागेल. उगा जायचं कुठं तरी आपल्याला दिसतंय काही त्या ठिकाणामध्ये मजा नाही, काही आराधनेमध्ये सामर्थ्य नाही, वचनात सामर्थ्य नाही. वचनामध्ये सुद्धा इकडचं तिकडचं उन्ह धुणं आणि लोकांचं धुणं एवढंपर्यंतच असं, त्या ठिकाणात कसं काय देव. अहो देवाच्या मंदिरामध्ये देवाविषयी बोललं गेलं पाहिजे, परमेश्वराविषयी बोललं गेलं पाहिजे. तिथं टवाळ्या, तिथं हास्य विनोद, तिथं कोणाला तरी समाधान वाटावं म्हणून साधारण प्रकारचं जीवन या ठिकाणात प्रभू कधीच नसणार आहे. या मंदिरामध्ये, सभास्थानामध्ये जेव्हा येशू गेला तेव्हा तिथं कुबडानं वाकलेली स्त्री होती आणि येशूला तुमची कमतरता घालवण्यासाठीच तो मंदिरामध्ये येतो. त्याचं कामच तुमच्या जीवनातली कमतरता घाला. जेव्हा प्रभूनं दर्शन दिलं, अब्रामाला दर्शन दिलं, अब्रामाला म्हटला हा देश सोड, गणगोत सोड, नातेवाईक सोड, तुझी परिस्थिती मला बदलायची. अब्राम मूर्त्या बनवणारा व्यक्ती आहे आणि प्रभूनं त्याला आवाज दिला, देव जिथं आहे
देवाची वाणी जिथं ऐकायला येते, देवाची वाणी ऐकल्याबरोबर मनुष्यामध्ये एक आशा निर्माण होते. म्हणून हा प्रश्न आहे, तुम्ही जिथं देवाचं वचन ऐकायला जाता, तुम्ही आशावादी बनता का तुम्हाला निराश केलं जात आहे? त्या उपदेशानं, त्या प्रभूच्या वचनानं, काय वचनामध्ये शिकवलं जातं, काय वचनाबद्दल तुम्हाला आशा दाखवली जाते? प्रभू किती चांगला आहे त्याच्या चांगुलपणाबद्दल बोललं गेलं पाहिजे. आणि प्रभूचं वचन जे आहे ना, ते आम्हाला जीवाला मज्जातंतू सांधे आरपार भेदून जाऊन सगळ्यामध्ये कार्य करणारं ते वचन आहे. वचन कार्य करतं, वचन आम्हाला जीवन देतं. अब्रामाला देवानं वचन दिलं, वचनाचं जीवन त्याच्यामध्ये आलं आणि अब्रामानं आपले गणगोत, आपले नातेवाईक, आपला देश, सगळं, आपली इव्हन नोकरी सुद्धा त्यानं सोडली. का तर प्रभू होता तिथं. त्यांनी कामकाज सोडलं, गणगोत सोडले, नातेवाईक सोडले, देश सोडला. का तर प्रभूचं वचन त्याच्याकडे आलं. आता उलट होतं, जिथं देव नाही तिथं लोक चर सोडायला लागतात. का तर वचन नाही ना. वचन काय, ज्याला काय कच ख माहित नाही ते वचन सांगायला लागल्यावर मग कसं काय होणार आहे? लोकांमध्ये कशी काय आशा निर्माण होणार आहे? दे पुलपिट ही जागा, ही लोकांना आशा निर्माण करणारी जागा आहे. देवाचं वचन हे लोकांमध्ये आशा निर्माण करणारं वचन आहे. म्हणून या ठिकाणामध्ये येशू गेला आणि येशू गेल्यावर त्या कुबड्या स्त्रीला बरं करताना बाकीच्या लोकांना दुःख झालं. कधी कधी देवाच्या वचनाचं दुःख अनेक लोकांना होत असतं. कशाला असं बोलायला पाहिजे, कशाला तसं बोलायला पाहिजे, कशाला म्हटलं पाहिजे शब्दात दिवशी असं, आणि तो आपल्या विकारापासून मुक्त हो. म्हणजे पाप दाखवू नका, चूक दाखवू नका, कुबडाने या, वाकून जा. तुम्हाला काय करायचं, यायचं मंदिरात बसायचं, काही विचारायचं नाही, कुणी काय बोलायचं नाही, कसल्याच गोष्टीची चर्चा करायची नाही. वाकून गेले होते त्या ठिकाणात. आज पुष्कळ लोक वाकलेल्या अवस्थेमध्ये, त्यांना आपल्या स्थितीबद्दल काही वाटत नाही. किती वर्ष तुम्ही देवाच्या घरात जातात, किती वर्ष देवाच्या भवनामध्ये जातात, का तुमची परिस्थिती बदलली नाही? येशू आला तर परिस्थिती बदलते. अब्राम सोनं, रूप, उंट, गाढव यांनी संपन्न झाला. देवानं त्याला उभं केलं. परमेश्वर उभं करतो प्रियान. उभं करणाऱ्या देवाकडे पहा. तुम्हाला लोकांसमोर उभं राहायचंय. वाकलेल्या झुकलेल्या अवस्थेमध्ये, गरिबीच्या अवस्थेमध्ये, कर्जबाजारीपणाच्या अवस्थेमध्ये, बेकारीच्या स्थितीमध्ये, वांजपणामध्ये, पडझड झालेल्या अवस्थेमध्ये किती काळ तुम्ही तुमचं आयुष्य काढ. 18 वर्ष या स्त्रीनं आयुष्य काढलं. एकदा प्रभूची वाणी ऐका, एकदा ख्रिस्ताकडे जा. ख्रिस्ताकडे गेल्याबरोबर त्याची परिस्थिती बदलते. येशूला काळजी हो. म्हणून लाजरस मेल्यावर 4थ्या दिवशी येशू तिथं पोचला. मरीला म्हणतो चल आपण जाऊ. ते म्हणते नाही, आता त्याच्या प्रेताला दुर्गंधीत असेल, का तर ते सडून गेले प्रेत कबरेमध्ये. पण येशूला काळजी, त्याला त्यातून बाहेर काढला पाहिजे. आणि येशू म्हणतो चल आपण कबरेकडे. 4 दिवसानं येशूनं त्याला 4 दिवसच्या वर त्याला कबरेमध्ये राहू दिलं आणि त्याला 4थ्या दिवशी काढलं. अहो किती वर्ष तुम्ही कबरेत आहात, किती वर्ष दारिद्र्यात आहात, किती वर्ष बेकारीमध्ये आहात, किती वर्ष आर्थिक परिस्थिती तुमची खालावलेली आहे, किती वर्ष तुमचा बिझनेस फ्लॉप झालेला आहे, किती वर्ष शिक्षणामध्ये तुमच्याकडे अपयश आहे, किती वर्ष पती पत्नी मधला संघर्ष आहे, किती वर्ष तुमचं कुटुंब बंधनामध्ये. तुम्हाला वाटत नाही का एकदा तरी आमच्या परिवारातली ही स्थिती बदलावी तर तुम्हाला येशूकडे जावं लागणार आहे. येशूकडे गेल्याशिवाय तर तुमची परिस्थिती बदलणार नाही. इकडं शब्दात दिवशी ती स्त्री 18 वर्ष जात होती, पण 18 वर्षामध्ये एकाला सुद्धा तिचा विकार किंवा तिचं कुबड काढून तिला सन्मानानं जगता यावं, या प्रकारची स्थिती त्यांच्याकडं बदलण्याची ताकद त्यांच्याकडनं. सुंदर नामी दरवाजाच्या भिकाऱ्याचं काय झालेलं आहे? दर रविवारी लोक शब्दातवारी, रविवार नाही शनिवारी, शब्दात दिवशी लोक देवाच्या मंदिरामध्ये शब्दात साजरा करण्यासाठी जात होते. आता असं लिहिले त्या ठिकाणामध्ये, पेत्र, याकोब, योहान 3 जण प्रार्थनेच्या वेळी मंदिरामध्ये चाललेले होते. तेव्हा या सुंदर नामी दरवाजाजवळचा लंगडा भिकारी मोठ्या आशेनं पेत्र, याकोब, योहान याकडे पाहू लागला. म्हणजे काय, बाकीचे ख्रिस्ती लोक याला उभं करत नव्हते. हे यहुदी ज्यांना ख्रिस्त कळाला, हे त्याला दानधर्म करत होते. लोक पण तुम्हाला जेवायला खायला देतील, उभं नाही करणार. आणि लक्षात घ्या, जेवण्या खावण्याच्या भानगडीत पडू नका, उभं राहण्याच्या भानगडीत पडा. उभं राहता आलं पाहिजे. जिथं जेवणावळ केली जाते ना, जेवणावळीमध्ये नेहमी वाद होतात. ते काही त्या ठिकाणामध्ये तुमचं आत्मिक उन्नती नाही करणार. अहो जेवणावळीत आम्ही पाहतो की प्रेषितांच्या काळामध्ये सुद्धा जेवणावळ होती, आणि त्या काळामध्ये सुद्धा काय घडलं माहिती का, तर त्या ठिकाणामध्ये असणारे एक जे येशूचे शिष्य आहेत आणि लोकांनी सगळं काही विकलं आणि त्यांच्या प्रेषितांच्या चरणाजवळ आणून ठेवलं, आणि आणून ठेवल्यावरती तिथं जेवण बनवायला. आता शेवटी ते किती जर केले तरी माणसं,
आणि मग ते काही विद्वांची उपेक्षा व्हायला लागली तिथं, म्हणजे तोंड बघून वाढलं गेलं. जेवणावर आलं की वादविवाद, तिथं पुन्हा एकदा वादविवाद, भांडण, चर्चा आणि नकारात्मक कृती तयार होते. परंतु आम्ही पाहतो येशूच्या काळामध्ये लोक 4-4 दिवस डोंगरावरती बिना अन्न पाण्याचं करत होते. त्यांची आत्मिक पातळी उंच झालेली होती. आता इथं सुद्धा या सभास्थानमध्ये याच प्रकारचा जेव्हा सुंदर नामी दरवाजाचा लंगडा भिकारी, याला सुद्धा लोक खायला प्यायला देत होते. त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की त्याला सोनं रूप देत होते. परंतु या लंगड्याची अवस्था बदलण्याची ताकद एकाकडे नव्हती, म्हणजे कोणी त्याला उभं करू शकत नव्हतं. म्हणून लक्षात घ्या, बरेच लोक म्हणतात ख्रिस्ती होणं म्हणजे काहीतरी लोकांकडनं लाभ करून घेणे. तुम्ही आम्हाला किती पैसे देता ख्रिस्ती होण्यासाठी? अरे ख्रिस्ती लोक पैसे देऊन उभं करत नाही, ख्रिस्ती लोक विश्वास देऊन उभं करतात. म्हणून पेत्र म्हटलं, माझ्याकडे सोनं रूप काही नाही, जे आहे ते तुला देतो, येशूच्या नावानं चालू लाग. लक्षात ठेवा, ख्रिस्त असणं फार गरजेचं आहे. सोनं रूपाने काही होणार नाही. बँकेत पैसा आहे आणि पैशानं कोणी ख्रिस्ताकडे येऊ शकणार नाही. आणि पैशानं ख्रिस्ताकडे येणारे लोक हे टिकत पण नाही, पुन्हा माघारी जातात. घरवापसी होती त्यांची, पुन्हा ते प्रभूचा त्याग करतात. परंतु जेव्हा ज्याला ख्रिस्त कळतो, ते पौल ज्याला ख्रिस्त कळाला तो म्हणतो, आता ख्रिस्ताच्या प्रीतीपासून मला कोण विभक्त करल? मरण, संकट, छळ, उपासमार, दंगे दोपे, बंदीशाळा, कोणी ख्रिस्तापासून मला तोडू शकत नाही. हा एक निर्णय असणारा ख्रिस्ती आहे. उभं राहणं याला म्हटलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा कठीण परिस्थिती असते ना, तेव्हा लोकांकडे पाहूच नका. हे लोक जे आहेत ना, हे लोक या कुबड्या स्त्रीला उभं करण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. उलट लोकांना राग आला, कशाला तिला उभं केलं? आणि ते म्हटले, तुम्हाला शब्दात सोडून इतर दिवशी येता येत नाही का बरं होण्यासाठी? बऱ्याच लोकांना फक्त त्या कर्मकांडाकडे लक्ष आहे. शब्दात 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 शब्दात. अरे शब्दाच्या पलीकडे काहीतरी आहे. शब्दात देवानं यासाठी दिला होता की मनुष्याला देवाची आठवण यावी, आठवड्यामध्ये एकदा तरी. 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्रपणे पाळ. म्हणजे आठवड्यातलं एक दिवस तरी तुम्ही देवाची आठवण करावी, या उद्देशानं शब्दात दिला होता. शब्दात म्हणजे काय, तुम्हाला धार्मिक असणाऱ्या रूढी परंपरा, तुमचं मन लोकांवरती लादावं यासाठी नाही. आता इथं येशू शब्दाचा धनी त्यांच्यामध्ये, येशू असताना सुद्धा शास्त्री पुरुषी या येशूला घालून पाडून आता त्या लोकांना बोलतात, म्हणजे इनडायरेक्टली येशूला बोलतात. तुम्ही पण जेव्हा लोकांना रागवताना इनडायरेक्टली तुम्ही येशूला बोलत असता. आणि येशू त्या लोकांना म्हटला, अरे ढोंग्यांनो. कुणाला ढोंगी म्हटला? ज्यांनी शब्दाताविषयी बोलत आहे, जे मंदिराविषयी बोलत आहे, काय काम करायला पाहिजे त्याच्याविषयी बोलत आहे. आणि येशू त्यांना म्हणतो ढोंगी. आता त्यांनी तर देवाचं वचन काढून त्यांच्या समोर ठेवलेलं आहे. का देवाचं वचन काढून सांगणाऱ्या लोकांना येशू ढोंगी म्हणतो? कारण त्यांचं ढोंग लपलेलं नाही. त्यांना लोकांचं तारण नको आहे. त्यांना लोकांवरती आपली मतं लादावी. आम्हाला असं वाटतं, आमची इच्छा अशी आहे. लक्षात ठेवा, तुमच्या इच्छेसाठी देवाचं मंदिर नाही. देवाचं मंदिर हे देवाची इच्छा पूर्ण करणारं ठिकाण आहे, ते तुमची इच्छा पूर्ण करणारं ठिकाण नाही. देवाच्या मंदिरामध्ये, माझ्या पित्याच्या ग्रहाला प्रार्थना ग्रह म्हणतील, तिथं नुसत्या प्रार्थनाच झाल्या पाहिजे. याचं त्याचं काढून पुलपिटवरून कोणतरी बोलतं, टावळ्या करतं, खाली हसते, दात काढतात. आणि मग ते कसलं चर्च हो? ते निंदेचं केंद्र बनलेलं आहे. त्या ठिकाणामध्ये लोक एकमेकाकडे बघून हसतात आणि ते याचं चित्र, त्याचं चित्र, त्या बोलणाऱ्या व्यक्तीला भान नाही, तुम्हाला पण भान नाही. म्हणजे तुम्ही तिथं आलात, तिथं देवाचं गौरव काय केलं? नाही देवाचं गौरव होत. देवाचं गौरव होणारं ठिकाण कोणतं? ज्या ठिकाणामध्ये लोक उभे राहतात, देवासाठी, परमेश्वरासाठी उभं राहतात. दावीद जसा परमेश्वरासाठी उभं राहिला, एक छोटासा मुलगा, एवढा मोठा शौल लढ्या जिंकणारा, पण लढ्या जिंकणाऱ्या शौलाला दाविदासमोर शरणागती पत्करावी लागली. आणि आम्ही पाहतो शौलासमोर देवानं दाविदाला उभं केलं. आता इथेही शास्त्री पुरुषांसमोर, या धार्मिक लोकांसमोर, या कुबड्या स्त्रीला प्रभूनं उभं केलं. म्हणून लक्षात घ्या की तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये कोणा व्यक्तीकडे तुम्ही पाहू नका. आता त्या कुबड्या स्त्रीनं, तिला किती खजील वाटलं असेल ना. कधी कधी देवाच्या मंदिरात गेल्यावर आम्हाला खजीलतेचा अनुभव येतो. हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये दरवर्षी जात होती सण साजरा करण्यासाठी, पण प्रत्येक वर्षी तिच्या वाटेला रडणं येत होतं. का तर ती मंदिरामध्ये गेल्यावर तिची सवत तिला चिडवत असे. चिडवण्याचं ठिकाण मंदिर, सवत चिडवती तिला. का तर तिला गांभीर्य नाही देवाच्या वचनाचं, तिला प्रभूच्या सानिध्याचं गांभीर्य नाहीये. प्रभूच्या सानिध्याचं गांभीर्य तुम्हाला सांगू का? हनन्याने आपली संपत्ती विकली
पत्नीच्या संमतीने अर्धा वाटा स्वतःसाठी ठेवला आणि प्रेषितांसमोर जाऊन उभं राहिले आणि असं दाखवलं, एवढ्याच रुपयाला आम्ही संपत्ती विकली. आता बघा त्यांच्या डोक्यामध्ये कोणते विचार होते आणि त्यांनी कोणती कृती केली याच्यावर त्यांचा न्याय झाला. डोक्यात कोणते विचार? आम्ही देवाच्या घरात जात आहोत, आम्ही प्रेषितांच्या सहवासामध्ये जात आहोत, आम्हाला सर्वस्वाचा त्याग करायचा आहे आणि त्या प्रेषितांच्या चरणात जाऊन आमचं समर्पण आम्हाला करायचंय. पण समर्पणाची भावना 50%, अर्ध प्रेषितांच्या चरणाजवळ, अर्ध स्वतःसाठी राखून ठेवलं. कधी कधी आम्ही देवाच्या घरात जाताना अर्धच जीवन जगतो, अर्ध प्रार्थनामय जीवन, अर्ध तर आमचं जीवन आहे. निंदा, नालस्ती, टिंगल, टवाळ्या, अपशब्द, सुटल्यावर पण देवाच्या सानिध्याचा अंश पण आमच्यामध्ये नाही. लोक तिथं आशावादी व्हायला पाहिजे, लोकांमध्ये एक प्रकारचं उत्तेजन यायला पाहिजे. निराश, दुःखी, कष्टी, काहीतरी हरवलं, काहीतरी गमावलं. या कुबड्या स्त्रीला तसंच काहीतरी गमावल्याचा अनुभव येत होता. वाकून गेली होती कुबडाने ती. आज अनेक लोक देवाच्या मंदिरामध्ये चाललेले आहेत, पण दबून गेलेले, त्यांची बंधनं त्यांच्यावरती भारी झालेली दिसतात. सावकारी आहे, कर्जबाजारीपणा आहे, रोग आहेत. या कुबड्या स्त्रीचं कुबड तिला वर सुद्धा पाहू देत नव्हतं. लक्षात घ्या, प्रभूला कधीच वाटत नाही तुम्ही खाली पाहावं, खालचं जीवन जगावं आणि खालच्याच अनुभवात मारावं. देवाला वाटतं तुम्ही वर यावं आणि त्याच्यासाठीच देवानं एदेन बाग निर्माण केली होती. तो म्हटला सगळ्यावरती तुझा अधिकार, राज्य प्रस्थापित कर. समुद्रावरती, त्याच्यातल्या असणाऱ्या छोट्या छोट्या जीवजंतूवरती तुझा अधिकार, जंगलामध्ये राहणाऱ्या प्रत्येक प्राण्यावरती आणि जंगलातल्या सगळ्या उपभोग्य वस्तूवरती तुझा अधिकार. मुळामध्ये देवानं तुम्हाला अधिकार देण्यासाठी पाचारण केलं, अधिकारासाठी प्रभूनं तुम्हाला बोलवले. तुम्ही खालचं जीवन जगता याचं कारण काय माहिती का? तुम्हाला मनुष्याकडे पाहण्याची वृत्ती असल्या कारणानं. मला वाटतं ती कुबडी स्त्री फक्त आपल्या खुर्चीकडे जाऊन बघत असेल. तिला कुठे आजूबाजूची माणसं पण दिसत नाही, आणि माणसं दिसत असती ना तर त्या माणसाला तिने ओळखलं असतं आणि केव्हाच तिथून बाहेर पडली असते. का? तिला बरं झालेलं पाहून बाकीच्या लोकांना दुःख झालं. कधी कधी असंच असतं, देवाच्या घरात गेल्यानंतर तुम्ही आशीर्वादित झालेलं बाकीच्या लोकांना बघवत नाही, त्यांना दुःख होतं. अरे, जसं या कुबड्या स्त्रीला पाहिल्यावर त्यांना आनंद व्हायला पाहिजे, ते दुःखी झाले. तुमच्या जीवनातले आशीर्वाद दुसऱ्यांसाठी एक प्रकारचं दुःखाचं कारण बनतं. मग त्या कुबड्या स्त्रीला त्यांना वाटतं कुबडी स्त्री यावी, तिने जागा भरावी, पण तिची परिस्थिती मात्र बदलू नये. किती वाईट मनोवृत्ती आहे, कसलं भयानकता त्यांच्या अंतःकरणामध्ये. आणि ते धार्मिक लोक होते, देवाचं वचन जाणणारे आणि देवाच्या वचनाचा बोध करणारे लोक आहेत. चर्चमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा अशा प्रकारचे लोक सापडतील. त्यांचं जीवन नाही स्वतःचं शुद्ध, बरं का, ते भानगडी करत फिरतील सगळीकडे, पण दुसऱ्याला शुद्ध जीवन जगण्याविषयी सांगतील. त्यांच्या जीवनात ते कधी चर्चला बसणार नाहीत, पण दुसऱ्याला चर्चला बसण्या संबंधानं बोलतील. ते स्वतः नांदणार नाहीत, पण दुसऱ्याला नांदण्या संबंधानं बोलतील. ते त्यांना त्यांच्या घरात परिवारात लक्ष आहे ना, त्यांच्या पतीकडे लक्ष ना, त्यांच्या मुलाकडे लक्ष, एकीकडे मुलगा, एकीकडे नवरा, एकीकडे बायको, या प्रकारचं त्यांचं जीवन. पण ते सगळ्याला बोध करत फिरणार, तुम्ही असं राहायला पाहिजे, तुम्ही तसं राहायला पाहिजे. बायबलमध्ये असं दिलंय, ज्याला आपल्या घराची व्यवस्था नीट करता येत नाही, तो देवाच्या मंडळीची व्यवस्था कशी काय नीट करेल? एकत्र राहायला पाहिजे, पती पत्नी लेकरं सर्वजण एकत्र येऊन देवाची आराधना केली पाहिजे. पण तसं नसतंय. आम्हाला फक्त लोकांना दोष देण्यासाठी देवाचं वचन, असं करायला पाहिजे, तसं करायला. अरे, तुमच्या जीवनात इम्प्लिमेंटेशन कुठे आहे? तुम्ही तुमच्या जीवनात लागूकरण कुठं करता? तुम्ही लोकाला व्यभिचारी म्हणता आणि तुम्ही दुसऱ्याच्या कपड्याला कॉपी करून एकमेकाचे कपडे, याचे कपडे तसे, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये काहीतरी आतमध्ये पाप डाव आहे, आणि त्याच्यासारखे कपडे तुम्ही घालून स्टेजवरती नाचता. आणि मग तुम्ही कसले आले लोकांना नावं ठेवणारे? तुम्ही कसं व्यभिचारापासून लोकांना दूर म्हणाल? तुमचं जीवन तुम्हाला नीट करावं लागेल. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला शुद्धता जपावी लागेल. जीवनाची शुद्धता, उभं राहणं म्हणजे काय? पापापासून दूर जाणं. आणि पापापासून दूर जायला पाहिजे तर तुमच्या जीवनाचं नेटनेटकेपणा करण्यासाठी तुम्हाला देवाची गरज आहे, येशूची तुम्हाला गरज आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो, येशू त्या कुबड्या स्त्रीकडे गेला आणि त्या कुबड्या स्त्रीला त्यानं म्हटलं, आपल्या विकारापासून वेगळी हो, दूर हो, आपल्या विकारापासून बरी हो, उभं राहा देवाच्या गौरवात. फाटकं जीवन, पडलेलं जीवन, दरिद्री जीवन, लाचारीचं जीवन, असल्या प्रकारचं घाणीतलं जीवन जगू नका. अजून एक गोष्ट, कुसंगतीने नीती बिघडते. चांगल्या संगतीमध्ये राहा, चांगल्या फेलोशिपमध्ये राहा. उधळ्या पुत्र बापाच्या घरातनं गेल्यावरती जाताना त्याच्याकडे भरपूर होतं, पण जेव्हा घर सोडलं
आणि त्या मित्रांबरोबर गेला, सगळं उधळलं. आणि आता अशी परिस्थिती आली की त्याला भूक लागल्यावर त्याला वाटतं डुकरं खातात त्या शेंगा खाव्या. पण शुद्धीवरती आल्यावर त्याने डुकरं तिथंच सोडली आणि बापाच्या घराकडे गेला. म्हणून लक्षात ठेवा, मालकाकडे पण गेला नाही. कोणी तुमच्या जगात मालक नाहीये, कोणीच तुमचे मालक नाही. एकच आहे, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझं नाम पवित्र मानलं जात. तोच देव तुमचा मालक आहे. त्याच्याकडे तुमचं लक्ष लागू द्या, त्याच्याकडे तुमचं चित्त लागू द्या. जेव्हा तुम्ही माणसाकडे पाहाल, माणसं ते पण पडतील आणि तुम्हाला पण पाडतील. आंधळ्याला येशूनं, बर्तिमईला येशूनं आपल्याकडे बोलवलं, तेव्हा शिष्य त्याला रागवत होते. शिष्यांना वाटत नव्हते की हा बरा व्हावा. कुबड्या स्त्रीच्या बाबतीमध्ये लोकांना तेच वाटलं. पण जेव्हा शिष्यांना खरा ख्रिस्त कळाला, येशू काय आहे, त्यावेळेस ते शिष्य पेत्र, याकोब, योहान, त्यातला पेत्र म्हणतो, माझ्याकडे सोनं रूप काही नाही, जे आहे ते तुला देतो, उठ, येशूच्या नावाने चालू लाग. आता त्यांना कळलं काय ते. आधी हाच पेत्र रागवत होता लोकांना, येशूच्या जवळ येऊ देत नव्हता. पण जेव्हा पेत्राला खरं स्वरूप कळलं, अरे यांनी उभं राहायला पाहिजे, याची परिस्थिती बदलली पाहिजे. किती दिवस याला भीक मागत ठेवणार आहे, किती दिवस याला लाचार म्हणून देवाच्या मंदिराच्या बाहेर मी बसवणार आहे. एकदा तरी देवाच्या मंदिरात यायला पाहिजे. आणि लक्षात घ्या, ख्रिस्त कळाला तर लोक मंदिरात येतात. मंदिरात येण्यासाठी ख्रिस्त कळाला पाहिजे. माझ्याकडे सोनं रूप काही नाही, जे आहे ते तुला देतो, येशूच्या नावाने चालू राहा. ख्रिस्त कळाला, हा मंदिरात उड्या मारत गेला, उड्या मारत. आता काही वाकून नाही गेला त्या ठिकाणी. कुबडी स्त्री जेव्हा तिची मान वर आली, तेव्हा लोकांना तिची ताटमान आवडली नाही. बऱ्याच लोकांना तुम्ही देवाच्या घरात गेल्यावर असं वाटतं त्यांनी तुमच्या अधीन असावं, तुमचं ऐकायला पाहिजे. तुम्ही म्हणतात अहो पाळकाला सोडत नाही, पाळकाने आमचं ऐकायला पाहिजे. आमचं ऐकत नाही, तो पाळकच आम्हाला नको. आणि पाळक बिचारा तो ऐकत बसतो. माझ्यासारखे असले तर ते टाकून देतात मंडळी, चालवाने तर मरा तिथं. का तर आम्हाला देवाचं ऐकायला पाहिजे, देवाकडे आमचं लक्ष लागलं पाहिजे. प्रभू काय सांगतो ते आम्ही करायला पाहिजे. मग देवाच्या वचनाकडे लक्ष लागलं पाहिजे. इथं या लोकांचं तत्व येशू समोर आहे, पण त्यांना असं वाटतं आमचं का नाही ऐकत. शब्दात दिवशी काय करायला पाहिजे, शब्दात दिवशी रोग बरं करायला नको. आता येशू इतकं भारी त्यांना बोलतो ना, अरे तुमचा बैल शब्दात दिवशी जर त्याला ताण लागली तर तुम्ही ठाण्यावर घेऊन जाता आणि त्याला पाणी पाजता, आणि शब्दात दिवशी या स्त्रीला रोगमुक्त होऊ नये हे कुठल्या शब्दाविषयी तुम्ही सांगता. म्हणजे तुम्हाला तुमच्या गरजा, तुमच्या परिवार, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही जागरूक आहात. पण इकडं ही जी स्त्री, हिची गरज काय, हिला बरं व्हायला पाहिजे, हिनी सन्मानाने जगलं पाहिजे, हिनी उभं राहायला पाहिजे, या गोष्टीची तुम्हाला पर्वा नाही. मंडळीत पण तसं असतं. आपल्या परिवारामध्ये पुष्कळ प्रॉब्लेम्स असतात. ते प्रॉब्लेम सोडून लोकांच्या घरामध्ये, लोकांच्या जीवनामध्ये, या पाळकाच्या जीवनात, याच्या जीवनात, त्याच्या जीवनात इतकं डोकावण्याची घाण सवय लागलेली असते ना, त्याच्यामुळं ते देवाचं काम तिथं होतच नाही. तिथं त्यांचंच काम होतं, त्यांच्याच मर्जीप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या जातात, त्यांच्या इच्छेप्रमाणे चाललं जातं. पण प्रभूला वाटतं तुम्ही गुलामगिरीत नव्हे, तुम्ही सन्मानानं उभं राहावं, देवाच्या राज्यासाठी उभं राहावं. कठीण परिस्थितीमध्ये फक्त देवच तुम्हाला उभं करतो. या कुबड्या स्त्रीला प्रभूने उभं केलं. आणि माझीच आहे, तुम्ही सुद्धा देवामध्ये उभं राहावं, खंबीरपणे, मजबूतपणे उभं राहा. कसं काय उभं राहणार? लोकांचं लक्ष, लोकांच्या वरचं लक्ष काढून ख्रिस्ताकडे तुमचं लक्ष लागू द्या. जसं त्या कुबड्या स्त्रीचं लक्ष आता येशूकडे लागलं. कुबड गेल्या गेल्या ती उभी राहिली आणि तिने पाहिलं, अरे माझा उद्धार करता, माझा मसीहा, मला यातून बाहेर काढणारा प्रभू माझ्या समोर आहे. आणि तिच्या हेही लक्षात आलं, हे जे लोक ज्यांच्या समवेत मी 18 वर्ष घालवली, या लोकांना माझ्या मधला आनंद आवडला नाही. आणि येशूनं त्यांना दटावलं. आणि येशू त्यांना काय म्हटलं माहिती का, अरे ढोंग्यानो, मला तुम्हाला ते वचन वाचून दाखवलं तर आवडेल. 12 वचन. येशू तिला पाहून बोलवले, म्हटले, बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. मग त्यानं तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली आणि देवाचा महिमा वर्णू लागले. लक्षात ठेवा, देवाचा हात जर तुमच्या डोक्यावर, तुम्ही सरळ असाल, मग तुम्ही वाकडे तिकडे नाही चालणार. जे सरळ आहेत ना, त्यांच्या डोक्यावर देवाचा हात आहे. जे वाकडं चालतायत, वाकडं बोलतायत, वाकडे विचार करतायत, त्यांच्या डोक्यावर देवाचा हात कधीच नसतो. ती सरळ झाली हो, अजून तुम्हाला सरळ होण्याची गरज आहे. म्हणून मी पाहतो तारवामध्ये सुद्धा नोहा सगळ्या पशु पक्ष्यांना, प्राण्यांना घेऊन एकत्र तारवामध्ये गेला. मग सापही गेला, विंचूही गेला, हत्ती पण गेला, सिंहही गेला, वाघही गेला. आता सगळे आतमध्ये आहेत, बकरी पण आतमध्ये. सगळ्यांनी एकमेकावरती हल्ले करून संपून टाकलं पाहिजे ना, पण नाही. तारवात आल्यावर येतानाच नोहा सगळ्याला सरळ करून येतो. परंतु जे तारवाच्या बाहेर ते वाकडेपणातच मोरून गेले.
2-2 जोड्या आत गेल्या, बाकीचे सगळे बोलावलेले पुष्कळ, निवडलेले थोडके. वाकडे जे लोक आहेत ते खालीच राहणार आहेत, ते मरणार आहेत तारवाच्या बाहेरच. तारवामध्ये कोण आहेत? सरळ झालेले लोक आहेत. सरळ झालेले लोक म्हणजे आज्ञाधारक लोक आहेत. ज्यांना योहानं जे घोषणा केली, पाऊस येणार आहे, न्याय होणार आहे, जग बुडून जाणार आहे, कोणीच नाही ऐकली ती घोषणा. आजही देवाचं वचन अनेक लोकांपर्यंत जातं, पण त्यांना वचनापुढे मान तुकवायची नसती, वचनासमोर नम्र व्हायचं नसतं. त्यांना वाटतं की चर्चमध्ये सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे, माझ्या मर्जीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला. तिथं देवाच्या वचनापेक्षा त्यांच्या विचारांना जास्त महत्व दिलं जातं. आणि या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की येशूनं तिच्या डोक्यावर हात ठेवल्यावर सरळ झालं. सरळ डोक्यावर हात ठेवल्यावर सरळ का होतो? पहिले डोक्यावर हात ठेवला पाहिजे, डोक्यात घुसलं पाहिजे देवाचं वचन. देवाचं वचन डोक्यात घुसलं ना, मग तुमचं परिवर्तन होतं. देवाचं वचन त्या मिरियम आणि आरोनाच्या डोक्यात न घुसल्या कारणानं त्या मोशेच्या विरुद्धात त्यांनी बंड केलं, आणि आम्ही पाहतो त्याही ठिकाणामध्ये देवाने त्यांचा न्याय केला. इथं या कुबड्या स्त्रीला सरळ करण्यासाठी प्रभूला आपला हात तिच्या डोक्यावरती ठेवावा लागला. जेव्हा देव तुमच्या डोक्यावरती हात ठेवता तेव्हा तुम्ही सरळ होता. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या डोक्यामध्ये देवाच्या वचनाशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टी, कोणते सल्ले, कोणाचे विचार, कोण सांगतं ते घुसता कामा नये. काय देवाच्या वचनात तो मार्गदर्शन करतील तेवढंच मार्गदर्शन, बाकी नका लोकांचे सल्ले ऐकून घेऊ. म्हणून म्हटलं, तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये देवाशिवाय तुम्हाला कोणी उभं करू शकणार नाही. देवाकडे तुम्हाला पाहिलं पाहिजे, येशूकडे तुम्हाला पाहिलं पाहिजे. कुबड्या स्त्रीनं 18 वर्षानंतर एका उद्धारकाचा हात आपल्या डोक्यावरती घेतलेला होता. मी आज म्हणेल, तुम्ही देवाचं वचन ऐकताना आज रात्री देवाचा हात तुमच्या डोक्यावरती येऊन तुमचं कुबड, तुमचं वाकलेली अवस्था, तुमची दरिद्री अवस्था बदलल्याशिवाय प्रभू राहणार नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, लोकांकडे पाहू नका, देवाकडे पहा. आपल्या विश्वासाचा उत्पादक पूर्ण करणारा प्रभू याकडे तुमचं लक्ष लागू द्या, तोच तुम्हाला उभं करणार आहे. देवा तुम्हाला आशीर्वाद द्यावा. आपण प्रार्थना करू. सर्वशक्तिमान जिवंत देवा, आकाश पृथ्वीच्या उत्पन्न करत्या प्रभू, तुला स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. प्रभूजी, तुझं वचन जे आमच्यासाठी जीवन आहे, तुझं वचन आमच्यासाठी मार्गदर्शन आहे. आम्ही लोकांकडे पाहतो, त्याच लोकांची वृत्ती आमच्या लक्षात येते. कुबडी स्त्री आपल्या विकारापासून बरी होऊ शकत नव्हती, कारण ती लोकांकडे पाहणारा तिचा दृष्टिकोन होता. 18 वर्ष सभास्थानात गेली, पण 18 वर्षात तिचं कुबड गेलं नाही. पण एकदा येशू ज्या पद्धतीनं त्या सभास्थानात आला आणि त्याने तिचं कुबड घालवलं, तसं आज रात्री तुझं वचन ऐकणारे भरपूर लोक असतील, त्यांच्याही पाठीवरती अनेक ओझे असतील, परंतु माझी इच्छा तू त्यांच्याकडे पाहावं आणि त्यांचंही लक्ष तुझ्याकडे लागलं जाते. अशी संगती, असा सहवास त्यांना दे प्रभूजी, की ज्या संगतीनं त्यांची परिस्थिती बदलली जाईल. आम्ही व्यक्तीची सेवा करत नाही, आम्ही देवाची सेवा करतो, आणि देवाची सेवा करणं याच्यासारखं सुंदर जीवन दुसरं कोणतं नाही. आम्हाला माहितीये, ज्याची आम्ही सेवा करतो तो विश्वासू आहे, तो आम्हाला उभं करणारा देव आहे. पडझड झालेली अवस्था यातून लोकांना बाहेर काढ, त्यांची स्थिती बदल. जे विश्वासानं तुझ्याकडे प्रार्थना करते अशा सगळ्यांची परिस्थिती बदलून टाक. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सदाकाळ राहो. आमेन.